आई माझा डबा झालाय का? झालाय, तयार आहे. दे 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 लवकर. घे घे बाबा चहा. दादू मी निघते हा. अगं जरा बस बस बस. देऊ आज मला जायला हवा. दादू जायलाच हवंय का? नाही, तुझी नाराजगी मी समजू शकतो. खरं तर मला सुद्धा या गावाबाहेर जाण्याचा कंटाळा आलाय. पण काय करू, तुला ते 3 मुलं आठवतात ना? त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शरणागती पत्करली. आता त्यांच्यासाठी मला कोर्टात उभं राहणं आवश्यक आहे. दादू मला कळतंय की तुमचं जाणं खूप जरुरी आहे, पण शाळेत जे काही होतंय सध्या त्यासाठी तुमचं इथे राहणंही तितकंच गरजेचं आहे. अगं पण तू आहेस ना. पण मी एकटी काय करणार? अगं तू एकटी कशा नाहीस? तुझ्याबरोबर माझा तुझ्यासोबतचा विश्वास आहे. शिवाय तुझं काम आहे. कुठलाही निर्णय तू धाडसीपणाने आणि खंबीरपणे घेऊ शकतेस. आणि वेळोवेळी गरज पडली तर मला फोन करून कळवू शकतेस. पण बाबा खरंच जायलाच हवं का? अगं प्रतीक्षा, जर कोणी आपली वाट पाहत असेल आणि तेही त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असेल तर जायला हवंच ना. शिवाय घर सांभाळायला तू समर्थ आहेस, शाळा सांभाळायला ही समर्थ आहे. आणि तुम्हा दोघींच्या हातात आता ही दोन्ही सूत्र देऊन कधीतरी मला रिटायर्ड व्हायचंच आहे. आणि होणं योग्य आहे. तरुणाच्या हातात दिलं पाहिजे सगळं काम. दादू मी तुम्हाला स्टेशनवर सोडायला येऊ का? नको अगं, मकरंद आहे माझ्याबरोबर. बरं, पण दादू प्लीज टेक केअर. आणि आम्हाला काळजी करायला लावू नका. येते मी. ये. आई येते हा. बाय. हे असं आहे, तुम्हाला नेहमी बाहेरच्या माणसांची काळजी वाटते. त्यांच्यासाठी तुम्ही केव्हाही घराबाहेर पडता. पण घरी तुमची सुद्धा काळजी करणारी माणसं आहेत. घरची माणसंही तुमची वाट पाहतात. हे मात्र तुम्ही सोयीस्करपणे विसरता. मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही फोन केला तो तुझ्याकडून अपेक्षित होकार गृहीत धरूनच. रणवीर राजेंना नाराज करण्याचे परिणाम नताशाला चांगलेच ठाऊक आहेत. राजे शिर्के फक्त कृती करतात, परिणामांची तमा बाळगत नाहीत. नताशा फक्त प्लॅन करते. अपयशाचा विचार करणं माझ्या रक्तात नाही. वेल सेड. तुझ्या अपयशी होण्याची शंका आमच्या मनात कधीच नसते. फक्त राजे शिर्केंचं नाव खराब होणार नाही याची काळजी घे. आम्ही सर्वाधिक प्रेम करतो ते फक्त आमच्या नावावर. तुमचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर आहे हे नताशाला चांगलंच ठाऊक आहे. तुमच्या मनातलं माझं स्थान पक्क करण्यासाठी मी कुठलाही पाया डळमळीत करू शकते. चला एकदाचा निघाला त्या घरातून. बरं झालं. म्हणजे काय की गोदा काकूलाही बरं वाटेल, इथे चांगला मुलगा राहायला येईल आणि आम्हाला सुद्धा एक चांगला मित्र मिळेल. काय झालं, बोलत का नाहीयेस? तुझ्या वाक्यांच्या मध्ये बोलायला जागा मिळते का शोधतोय. कुठे चाललास? आउट ऑफ टाउन. एक महत्वाचं काम आहे. कधी परत येणार आहेस? माहित नाही. I'll miss you. I'll miss you. काय? Are you serious? एवढं सिरियस व्हायची काही गरज नाहीये. त्याचा काही फायदा होणार नाही. कारण तुझ्यासारखी बेभरोशाची मुलं असतात ना, त्यांना कुठलीही मुलगी मिस करणार नाही. समजलं ना? हा, आणि जाताना जर तुला चिठ्ठी वगैरे काही द्यायची असेल ना, ती डायरेक्ट माझ्याकडे दे. आणि गोदा काकूला उगाच त्रास नको ना, म्हणून म्हंटल. हसायला काय झालं? काय नाही ग गोदा काकू. ए निघालास ना? ठीक आहे.
हे बघ, भूक लागली तरी बाहेर अरबट चरबट खायचं नाही म्हणून दिलंय हे तुला. काकू तुला असं वाटत नाही की तू राजचे जरा जास्तच लाड करतेस? जाऊ दे ग, आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारं राजसारखं पोरग पाहिलं ना की बरं वाटतं. प्रेम करणारे पोरं काय झालं? असंच. असंच बर. काकू आज खूप महत्वाच्या कामावर चाललोय. तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे. माझे म्हातारीचे आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर आहेत, पण घराबाहेर पडल्यानंतर आम्हालाही तुझी गरज आहे हे लक्षात ठेव म्हणजे झालं. आम्हाला म्हणजे हा शब्दाचा वापर काकूने स्वतःबद्दल आदरार्थी केला. हा काय? म्हणजे गैरसमज काही नाही काकू, तुला नाही कळणार. नाही कळणार? नाही. बर ठीक. मी निघतो. काकू हा राज स्वतःला ओव्हर स्मार्ट समजतो असं नाही वाटत? ते काय मला माहित नाही, पण मुलगा मनानं आणि गुणानं खूप चांगला आहे. बरं हे बघ, थालीपीठ केले त्याच्यासाठी ना, एक ठेवले तुझ्यासाठी, मी आणते. हा मकरंद, आलो बाबा. चल लवकर, माझी गाडी सुटेल. हो आलो. चल. द्या मला बॅग द्या. हा ठीक आहे, चल. बाबा तुम्हाला जायलाच हवं का? आज सकाळपासून प्रत्येक जण हाच प्रश्न मला विचारतोय की जायला पाहिजे का. तर मला जायला पाहिजे. पण तुम्ही लक्षात का नाही घेता? काय? तुम्ही का पुन्हा पुन्हा त्या 3 अनोळखी मुलांसाठी तुमचा जीव धोक्यात घालताय? अहो ती कोण मुलं आहेत, ती कुठल्या टोळ्यांशी संबंधित आहेत, त्याचा थोडा तरी विचार करा बाबा. तुमच्या मदतीने तुम्ही त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलत, पण त्यांच्याशी संबंधित इतर माणसं तुमच्यावर अजूनही राग धरून असतील हे तुम्ही का नाही लक्षात घेतात? हे बघ, हा सगळा विचार घराच्या बाहेर पडण्याआधी करायचा असतो, आणि एकदा बाहेर पडलं की तो निर्णय अंमलात आणायचा असतो, आणि मी तो निर्णय अंमलात आणणार आहे. आणि तुला सांगतो, देवयानी एकटी आहे, ती शाळा सांभाळणार आहे, पण तिला जर काही अडचण आली तर तू तिच्या मागं खंबीरपणे उभी राहा. कळलं? चल. नक्की. गुड मॉर्निंग राजे. गुड मॉर्निंग मणी. मी आपलीच वाट पाहत होतो. आपल्या काही सह्या पाहिजेत याच्यावर. मिर्झापूरच्या स्पिनिंग मिलचं काम कुठपर्यंत आलंय म्हणे? मिलच्या नवीन युनिटसाठी जी आपल्याला 38 एकर जमीन लागणार आहे ती देण्याचं गाववाल्यांनी कबूल केलंय, आणि मिर्झापूरचे कलेक्टर लिमय साहेब स्वतः जातीने लक्ष घालतायत याच्यामध्ये. परवा सकाळी आपण दोघे मिर्झापूरला जातोय. लिमय साहेबांना भेटून आम्हाला खूप वर्ष. काय झालं म्हणे? आणि प्रॉब्लेम? नाही, नीलराजे आणि आपण दोघे या प्रकरणात लक्ष घालणार म्हणजे? तुम्हाला काय म्हणायचं म्हणे? राजे, मिर्झापूरची संपूर्ण जबाबदारी भैयासाहेबांनी नीलराजांवर सोपवली आहे, आणि नीलराजे स्वतः मिर्झापूरमध्ये राहून. काय? नील भैया एकटे मिर्झापूरला? भैया साहेब असा निर्णय कसा घेऊ शकतात म्हणे? असा निर्णय भैया साहेबच घेऊ शकतात. एनी प्रॉब्लेम्स? नील भैया एकटे मिर्झापूरची प्रॉपर्टी सांभाळू शकतील असं तुम्हाला कसं वाटतं भैया साहेब? परिस्थितीचा बागुलबोवा करणं राजे शिर्केंच्या रक्तात नाही. काय म्हणे? आणि नीलचं एवढं कौतुक कशाला? तो काय लुळा पांगळा आहे का? भैया साहेब, स्वतःच्या सख्या लहान भावाबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकता? नातेसंबंधांचं भान आम्हाला चांगलंच आहे, पण नील बद्दलचा निर्णय साईमानचा आहे, त्यामुळे त्याबद्दल जास्ती चर्चा नको.
चर्चेत आम्हालाही स्वारस्य नाहीये भैया साहेब. सिम्सन इंटरनॅशनलचं मेल आलंय. त्याने बॅकआउट होण्याचा इशारा दिला. तुम्ही त्यांना मेल पाठवा. लिहा, शाळेची इमारत धोकादायक झालेली आहे. मुलांना शिकवणं शक्य नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर खणाचे घाव घालण्यासाठी आणि डिव्हींच्या वर्मावर बोट ठेवण्यासाठी तुमचं लवकर येणं अपेक्षित आहे. काय झालं? तुम्ही सगळे इकडे का? तुम्हाला कोणाला वर्गावर नाही जायचं? शरद सर, तुम्ही समजावून सांगा देवयानी बाईंना. तुम्ही सांगितलेलं त्यांच्या लवकर लक्षात येतं. शाळेच्या इमारतीची पाहणी करण्यासाठी नगर परिषदेची माणसं आली आहेत. सगळेजण त्यांच्याच निर्णयाची वाट पाहत आहेत. त्यांना इथे कोणी बोलवलं? रणवीरराजे शिर्केंनी. शेवटी मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. मला ताबडतोब त्या माणसांना भेटायचंय. त्याची काही गरज नाही. तुम्ही येण्यापूर्वी आधीच आम्ही त्यांच्याशी सर्व बोलणी केली. देवयानी, आज खरं तर डीबी सरांची इथे अत्यंत गरज आहे. सर कुठे गेलेत? सर महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेले. पाहिलं पत्कीबाई, या शाळेचं काय होणार म्हणून आपण टेन्शन मध्ये आहोत. आणि ज्यांनी टेन्शन घ्यायचं ते आपला प्रतिनिधी पाठवून स्वतःची पर्सनल कामं आटोपतायत. मोरे सर, ते त्यांच्या पर्सनल कामासाठी गेलेले नाही. आज त्यांचं इथे असण्यापेक्षा तिथे असणं जास्त गरजेचं होतं. आणि ह्याची कल्पना रणवीर राजांना होती. म्हणूनच त्यांनी आपल्यापैकीच काही माणसांना हाताशी घेऊन हा नवीन प्लॅन रचलाय. डीव्ही सर जर इथे असते तर ही अशी माणसं पाठवून शाळेच्या इमारतीची पाहणी करण्याचं धाडस कोणी केलं नसतं. शांत व्हा देवयानीबाई. आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या माणसांचा आदर करायचा असं आपणच वर्गात शिकवतो, नाही का? आज या परिस्थितीवर बोलायला आम्ही आहोत ना. आता राहिला प्रश्न डीव्ही सरांचा, तर त्यांनी सुद्धा काही वेगळा निर्णय घेतला असता असं मला तरी नाही वाटत. आज डीव्ही सर आपल्यासोबत नाहीये याचं भान ठेवून कुठलाही निर्णय बदलण्याच्या भानगडीत पडू नका, अशी माझी कळकळीची विनंती आहे. 2 दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज बनूला न्याय मिळण्याची आशा दिसत आहे. बनूच्या वेदनेवरती मायेची फुंकर मांडण्यासाठी स्वतः रणवीर राजे इथे येणार आहेत. राजे साहेब रणवीर राजे इथे आहेत, आपण बघूया. राजे साहेब, मी प्रवीण इंगळे, तुमच्या पक्षांचा कार्यकर्ता. मी बनूच्या बापाचा मित्र होतो. या आपण बनूला भेटूया. हो या. रणवीर राजांचा विजय असो. रणवीर राजांचा विजय असो. रणवीर राजांचा विजय असो. बनू या, आमच्याकडे या. घाबरू नका. आता बघूया तिच्या आयुष्यामध्ये कुठलं नवीन वळण घेतंय. हाच फरक आहे की ज्यामुळे रणवीर राजे लोकप्रिय नेते ठरतात. 2 दिवसांपूर्वी एका मुजोर आणि श्रीमंत मुलानं बनूच्या वडिलांना गाडीखाली चिरडून ठार मारलं. परंतु आज रणवीर राजांनी तिला मदतीचा हात दिलेला आहे, तिला उचलून घेतलेला आहे. पाहूया रणवीर राजांच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया. काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? झाल्या घटनेबद्दल आम्हाला अतिशय खेद आहे. ही घटना कळल्यापासून आम्ही अतिशय व्यथित झालेलो आहोत. या बनूनं आम्ही न्याय मिळवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करू आणि त्यासाठी खास आम्ही इकडे उपस्थित झालेलो आहोत. पण राजे, न्याय मिळून काय फायदा? या आई बापानं पोरीला सांभाळणार तरी कोण? कोण म्हणजे? रणवीर राजे. राजे साहेबांचा विजय असो. रणवीर राजे विजय असो. निराधारांचा. एक मिनिट.
हा जय जयकार वगैरे नंतर करूया. बनूंच्या बाबतीत जे काही घडलं ते अतिशय खेदजनक आहे. या घटनेमुळे आम्ही अतिशय व्यथित झालेलो आहोत. आम्हाला समाजाने भरभरून दिलेलं आहे. या मुलीचं भविष्य घडवून आम्ही जर त्याची थोडीशी परतफेड करू शकलो तर आम्हाला खूप आनंद होईल. आणि एक गोष्ट, बनू आजपासून अनाथ नाहीयेत. त्या राजे शिर्के घराण्याचा एक घटक आहे. राजेसाहेब, खरोखर या निराधार आणि निरागस बनूला आपण आधार दिलेला आहे आणि ही समाजासाठी खरोखर एक उल्लेखनीय बाब आहे. आणि यासाठी आपले आभार जितके मानू तितके कमीच आहे. धन्यवाद. आपण पाहिलं राजेसाहेबांनी या निराधार निरागस बनूला आधार दिलेला आहे. नुसता आधारच नव्हे तर तिला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेतलेला आहे. सांगितलं प्रमाण सांगून टाक. त्यामध्ये काही काळजी करायचं का त्याच्यामध्ये. सर हे बघा मॅडम, रणवीर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण शाळेची तपासणी केली आहे बरं का. काही विशेष नाही ना? विशेष कसं नाही म्हणजे विशेष असल्याशिवाय एवढा वेळ लागतो का? अगदी बरोबर ओळखलंच बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्या शाळेच्या तळमजल्यापासून अगदी गच्चीपर्यंत संपूर्ण इमारतीची अगदी बारकाईनं तपासणी केली. आणि कुठला हाऊस ते? काहीतरी हा. आणि तुमच्या इमारतीतल्या गायत्री हाऊसचा जो भाग आहे ना, तो फारच अनसेफ आहे. तेव्हा मुलांना लवकरात लवकर इथून हलवायचं, यातच आपल्या सगळ्यांचं हित आहे. अहो, आमच्या शाळेतले सर्वात जास्ती वर्ग बिल्डिंगच्या त्या सेक्शन मध्येच आहेत. हा, म्हणजे जास्त काळजी घ्यायला नको का? तेव्हा आजच्या आज लवकरात लवकर शिफ्ट करा विद्यार्थ्यांना. अहो, पण एवढे सगळे वर्ग एकदम शिफ्ट कसे काय करणार? तो आपला प्रश्न आहे. त्यांनी त्यांचं काम चोख केलेलं आहे. त्यांनी त्यांचं नाही, पैसे घेऊन रणवीर राजांचं काम मात्र चोख पार पाडलंय. अहो, आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रणवीर राजांनी यांनाही हाताशी धरलेलं आहे. स्लॅबचा एक छोटासा तुकडा पडल्यावर पूर्ण बिल्डिंग कशी धोकादायक असू शकते? तरीही तुम्ही सगळे ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवताय. हो बाई, तुम्ही आमच्यावर कशाला आरोप करताय? हो, आम्ही आमचं काम अगदी चोख पार पाडलंय. त्याचा रिपोर्ट तयार होईल आणि त्याची मग नोटीस येईल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही आणि तुमचं नशीब. मग बघा काय करायचं ते. चला चला. हे पहा, मला असं वाटतं की देवयानी जे काही बोलली ते फारसं चुकीचं नाही बोलली. अहो, एक छोटासा तुकडा काय कोसळला म्हणजे काही फार मोठी घटना नाही घडली. तुम्हाला जरी वाटत नसलं तरी स्वतःच्या हट्टापायी मुलांच्या आयुष्याचं नुकसान करणं मला पटत नाही. पत्कीबाई, अहो, रणवीर राजांची ही पुढची चाल आहे हे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? हे बघा, मला असं वाटतं की आपण घाईघाईने निर्णय घेण्याच्या ऐवजी आपण DV सरांची वाट पाहूया. ते आल्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. देवयानी बाई, तुमचं वय आणि अनुभव विचारात घेता या विषयावर तुम्ही जास्तच बोलताय असं नाही वाटत तुम्हाला? तुम्ही सारखं राजे शिर्केंचं नाव घेऊन स्टाफ मधल्या कोणाला बदनाम करायचा प्रयत्न करताय हे आमच्या लक्षात येतंय. DV सरांची नात म्हणून तुम्ही DV सरांची वाट पाहू शकता, पण आम्ही वाट पाहायची की नाही याचा आम्ही विचार करू. DV सरांनी इतकंच आमचंही आयुष्य आम्ही या शाळेसाठी खर्ची घातलंय याची जाणीव ठेवा.